आपण आजारी पडलो आणि काही झालं तरी थकवा जात नाहीये किंवा ताप उतरत नाहीये, अशी जर स्थिती असली, तर फॅमिली डॉक्टर आपल्याला पहिल्यांदा ब्लड टेस्ट करण्याचा सल्ला देतात. कारण त्या एका टेस्टमधनं सगळ्या प्रकृतीचा हाल-हवाल हा कळणार असतो. आपल्या तब्येतीसाठी ब्लड टेस्ट जशी महत्त्वाची असते, तसंच बिझनेसचा विचार करता कॅश फ्लो हा तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे कॅश फ्लो म्हणजे काय? उत्तम कॅश फ्लो मॅनेज करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. हॅलो फ्रेंड्स, मी सी ए अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करत आहे. कोणत्याही व्यवसायासाठी कॅश फ्लो मॅनेजमेंट किती महत्त्वाचं आहे, या बाबतीत आपण एकदम डिटेलमध्ये बोलणार आहोत या एपिसोडमध्ये. माझ्यासोबत आहे निरंजन, फाउंडर साऊंड्स ग्रेट LLP. येस अर्पिता, एका नवीन इंटरेस्टिंग विषयासोबत आपण परत आलेलो आहोत आणि हा खरोखर काय म्हणू की खूप इंटरेस्टचा विषय आहे माझ्या स्वतःचाही. कारण कॅश फ्लो हा शब्द खूप वेळा कानावर पडतो. म्हणजे तो नोकरी असो, व्यवसाय असो. पण आपण व्यवसायाविषयी खास करून बोलतोय, तर कॅश फ्लो हा खूप क्रुशियल आहे. म्हणजे जसं आपण इंट्रोमध्ये म्हणलो की जसं शरीरात ब्लड फ्लो महत्त्वाचा आहे, तसा कॅश फ्लो हा बिझनेसमध्ये महत्त्वाचा आहे असं आपण म्हणतोय. तर काय असतो हा कॅश फ्लो नेमका? बिझनेसमध्ये तुमची आयडिया हे तुमच्या मेंदूसारखं काम करत असते. तुमच्या बिझनेसचे ऑपरेशन्स हृदय मॅनेज करत असतो. पण तुमच्या शरीरासाठी रक्त महत्त्वाचं आहे आणि ते वाहतं असणं महत्त्वाचं आहे. कॅश फ्लो वाहता असणं आणि ते पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. आता कॅश फ्लो म्हणजे काय? तर अशा सगळ्या गोष्टी ज्याच्यातून कॅश बिझनेसमध्ये जमा होते आणि अशा सगळ्या गोष्टी ज्याच्यातून बिझनेसमधून कॅश ॲक्चुअली खर्च होते. बिझनेससाठी कॅश अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आता कॅश म्हणजे नक्की काय? तर तुमच्याकडे असलेली कॅश, तुमच्या बँकेत असलेले पैसे आणि इझिली लिक्विडेट होऊ शकणाऱ्या एफ-डीज, म्युच्युअल फंड म्हणजे अशा सगळ्या गोष्टी ज्या इझिली लिक्विडेट होतील. आता बिझनेस जेव्हा तुम्ही करत असता, तेव्हा कॅश फ्लो मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचं आहे. कारण बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खास करून स्टार्टअप्स किंवा स्मॉल बिझनेसेससाठी प्रॉफिट हा महत्त्वाचा फॅक्टर आहेच. पण सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह कॅश फ्लो ठेवणे, हे सगळ्यात मेन एम असलं पाहिजे बिझनेसचं. आता मगाशी आपण इंट्रोमध्ये बोललो तसं ब्लड हे कॅश फ्लोसारखं आहे. कॅश ही तुम्हाला तुमच्या बिझनेसला ग्रोथ मिळवून देते. तुमच्या फायनान्शियल हेल्थ बिझनेसचं कॅश फ्लोवरून समजतं. तुमचे सगळे एक्सपेन्सेस तुम्ही कव्हर करू शकताय का नाही, हे सुद्धा त्यावरून समजतं. तुमच्याकडे कुठल्या ग्रोथ अपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्या तुम्ही कॅप्चर करू शकणार आहात का नाही, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कॅश फ्लोमधून समजणार आहेत. तुमच्या व्यवसायाची सस्टेनॅबिलिटी किंवा तुमच्या व्यवसायाला जिवंत ठेवण्याचं काम कॅश फ्लो करणार आहे. अर्पिता, पॉझिटिव्ह कॅश फ्लो असं तू 2-3 वेळा म्हणलीस. तर हे पॉझिटिव्ह कॅश फ्लो, निगेटिव्ह कॅश फ्लो या टर्मिनॉलॉजीज नेमक्या काय असतात? पॉझिटिव्ह कॅश फ्लो म्हणजे जेव्हा तुमच्या बिझनेसमध्ये येणारी कॅश ही तुमच्या खर्चापेक्षा जास्त आहे. म्हणजे तुमचं इन्कम कॅशमधलं हे तुमच्या खर्चापेक्षा जेव्हा जास्त असतं, तेव्हा त्याला पॉझिटिव्ह कॅश फ्लो म्हणतात. आणि निगेटिव्ह कॅश फ्लो म्हणजे जेव्हा तुमचे खर्च हे मोठे आहेत, तुमच्या कॅश इन्फ्लोपेक्षा. या दोन्हीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, की कॅश कंपोनंटच आपण काउंट करणार आहे. कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लो. इथे एक गोंधळ काही लोकांचा होऊ शकतो, की आपण कॅश जेव्हा म्हणतोय तेव्हा ती हार्ड कॅश किंवा रोख रक्कम असा त्याचा अर्थ नाहीये ना. म्हणजे बिझनेसमध्ये येणारा इन्फ्लो हा जो आहे, तो म्हणजे काय म्हणू आपण त्याला, की बँक ट्रान्सफर्स पण म्हणजे सगळ्या प्रकारचा इन्कम म्हणजे कॅश फ्लो आहे थोडक्यात. राइट. जे इझिली लिक्विडेट होणार आहे, अशा सगळ्या पद्धतीचे इनफ्लो आणि आउटफ्लो हे कॅशमध्ये कन्सिडर होतात. म्हणजेच कॅश, बँक ट्रान्सफर, त्याच्यानंतर जर तुम्ही बिझनेसमध्ये लोन घेणार असाल, तर ते सुद्धा बँके थ्रू तुम्हाला मिळणार आहे. हा एक प्रकारचा कॅश इन्फ्लोच आहे. या व्यतिरिक्त जर तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट करणार असाल शेअर्समध्ये, म्युच्युअल फंडामध्ये किंवा गोल्डमध्ये, त्याच्यातनं येणारा इनफ्लो आणि आउटफ्लो हा सुद्धा कॅश फ्लोचाच एक भाग असतो. हे तू सांगतेस त्याच्यावरनं एक जाणवतंय, की प्रत्येक बिझनेसमन कुठेतरी ही काळजी घेत असतो, की आपलं इन्कम जे आहे, ते एक्सपेन्सपेक्षा जास्ती असायला पाहिजे. तरच आपण प्रॉफिटमध्ये राहू किंवा आपण सस्टेन होऊ शकू. पण मग तरी पण हे गणित बिनसतं नेमकं कुठे?
आणि पॉझिटिव्ह कॅश फ्लोचा निगेटिव्ह कॅश फ्लो कसा होतो? प्रॉफिट हा वेगळा भाग आहे आणि कॅश फ्लो हा वेगळा भाग आहे. प्रॉफिट म्हणजे काय? तर जेव्हा माझं टोटल सेल्स मायनस माझे टोटल एक्सपेन्सेस याचं जेव्हा आपण गणित करतो, तेव्हा ते जर पॉझिटिव्ह असेल, तर तो प्रॉफिट आहे आणि तो निगेटिव्ह पार्ट असेल, तर तो लॉस आहे. पण कॅश फ्लो म्हणजे ॲक्चुअल कॅश जी तुमच्या बिझनेसमध्ये आली आहे आणि ॲक्चुअल कॅश आउटफ्लो यांचं गणित. जेव्हा इनफ्लो जास्त, तेव्हा पॉझिटिव्ह कॅश फ्लो. जेव्हा आउटफ्लो जास्त तेव्हा निगेटिव्ह कॅश फ्लो. प्रॉफिट आणि कॅश फ्लो हे कन्सेप्ट्स वेगवेगळे आहेत आणि बिझनेसने त्यांना वेगळ्या पद्धतीने बघितलं पाहिजे. ह्याचं एखादं उदाहरण म्हणजे समजा 31 मार्चला जेव्हा आपण बुक्स क्लोज करत असतो, तेव्हा एखादा मोठा सेल झाला. असं समजू की 1,00,00,000चं सेल्स बिल रेज केलं मी. पण त्याचा कॅश फ्लो हा 31 मार्चला आलेला नसेल, तर प्रॉफिट तर वाढणार आहे, पण कॅश फ्लोवर त्याचा काहीही परिणाम होणार नाहीये. त्यामुळे प्रॉफिट हा बिझनेसचा एक पॅरामीटर आहे, तो बरोबर आहे. पण कॅश फ्लो हा वेगळा आहे आणि त्याचं वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि स्टार्टअप्स जेव्हा असतात, तेव्हा ते खूप गफलत करतात. ते पी-एंड-एलमध्ये प्रॉफिट दिसतंय म्हणजे आपण हेल्दी आहे, असं त्यांचं अझम्पशन असतं. पण त्याच्याबरोबर जेव्हा हे अझम्पशन ते करतायत, त्याच्याबरोबर त्यांनी हे क्रॉस चेक केलं पाहिजे, की त्यांना जर सर्व्हाईव्ह करायचं असेल, तर पॉझिटिव्ह कॅश फ्लोमध्ये कसं लवकर येता येईल किंवा पॉझिटिव्ह कॅश फ्लो कसा आणता येईल याच्यावर मेन काम केलं पाहिजे. कारण प्रॉफिट हे महत्त्वाचं आहेच, पण सर्व्हायव्हलसाठी कॅश फ्लो फार महत्त्वाचा आहे. प्रॉफिट आणि कॅश फ्लोमध्ये काय डिफरन्सेस हे तू अगदी योग्य प्रकारे एक्सप्लेन केलंस. तू जे बोलतेस त्याच्यावरनं हे जाणवतंय, की रिकव्हरी ही खूप क्रुशियल आहे, पेमेंट रिकव्हरी. एस्पेशली जेव्हा नवीन एंटरप्रेन्योर्स असतात, तेव्हा इन्व्हॉइस रेज करून ते थांबतात. हे पेमेंट कसं मागायचं? तर हा एक खूप मोठा डायलेमा असतो, एक ऑकवर्डनेस असतो. तर पेमेंट रिकव्हरी या पर्टिक्युलर मुद्द्याबद्दल तू काय सांगशील? म्हणजे पेमेंट रिकव्हरी जरी वेळेत झाली तरी कॅश फ्लो उत्तम राहू शकतो? नक्कीच. कारण तुमच्या बिझनेसचं मेन इंटेन्शन आहे सेल वाढवणे आणि सेलबरोबरच जर तुम्हाला सर्व्हाईव्ह करायचं असेल, तर AR किंवा अकाउंट्स रिसिव्हेबल ज्याला आपण रिकव्हरी म्हणतो, ते तुम्ही जितक्या फास्ट करू शकाल, म्हणजे आम्ही त्याला सेल्स टू रिकव्हरी सायकल असं म्हणतो. तर ती सायकल जी आहे, जितक्या कमी दिवसांची असेल, म्हणजे सेल आज झाला आणि उद्या रिकव्हरी झाली, तर ती 1 दिवसांची सायकल अशी समजली जाते. तर ती जितकी लहान करता येईल तेवढा बिझनेससाठी ग्रोथ पोटेन्शियल आणि डिसिजन मेकिंगसाठीचा सपोर्ट मिळणार आहे बिझनेसला. राइट. पण युजुअली बिझनेसेसचा विचार केला आपण, तर बऱ्याचदा सर्व्हिसेसच्या बाबतीत तरी ती मंथली असते असं दिसतं. आणि होतं असं, की समजा आत्ता फॉर एक्झाम्पल जून महिना सुरू आहे किंवा जुलै महिना सुरू आहे. तर हा महिना जी मी सर्व्हिस देतोय किंवा या महिन्यात जे मी सेल्स करतोय, त्याचं मी बिल रेज करतो जून एंडला, जूनमधल्या याचं आणि तो क्लायंट त्याचं बिल पे करतो पुढच्या मंथ एंडला. तर हा जो काही 2 महिन्याचा गॅप दिसतो म्हणजे, तर हा हेल्दी नाहीये तुझ्या मते कॅश फ्लोसाठी? ह्याचं उत्तर बिझनेस टू बिझनेस चेंज होणार आहे. पण याचा अर्थ तुमचं जे एफर्ट्सचं सायकल आहे ते 2 महिन्याचं आहे. तुम्ही एफर्ट सुरू करता महिन्याच्या 1 तारखेला आणि दुसऱ्या महिन्याने म्हणजे 60 दिवसांनी तुम्हाला रिकव्हरी होते. तर तुमचा हे जे सायकल आहे ते शॉर्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी मेकॅनिझम वेगवेगळे आहेत. एकतर तुम्ही क्लायंटबरोबर ॲडव्हान्स टर्म्स ठरवू शकता, की 50% ॲडव्हान्स दिला पाहिजे किंवा इन्व्हॉइस ज्या दिवशी रेज होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी पेमेंट करावं लागेल. अशा काहीतरी टर्म्स तुम्ही करून तुमचा AR आणि तुमचा कॅश फ्लो हेल्दी करू शकता. राइट. कारण टॅक्सेशनचा आपण मुद्दा कन्सिडर केला, एस्पेशली जर जी बघितला, तर इन्व्हॉइस रेज केल्यावर तुम्हाला पुढच्या महिन्यात तो जी पे करणं हे बंधनकारक आहे. त्याच्यामुळे त्याच्या आधी तरी किमान पेमेंट रिकव्हरी ही व्हायला पाहिजे. सो ही शिस्त मला वाटतं फ्रॉम डे वनच प्रत्येक एंटरप्रेन्योरनी बिझनेसमध्ये लावायला पाहिजे. नक्कीच. म्हणजे जी-एस-टी हा एक भाग आहे, पण तुमचे इतर खर्च पण तुम्हाला त्याच्यातनं करायचे आहेत. तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईजच्या सॅलरीज करायच्या आहेत. त्याच्यानंतर जर तुम्ही मटेरियल विकत घेत असाल, तर रॉ मटेरियलचे पेमेंट्स करायचे आहेत. तुम्हाला रेंट, इलेक्ट्रिसिटी आणि अदर ऑपरेशनल एक्सपेन्सेस करायचे आहेत. म्हणजे ह्या सगळ्याचा खर्च जो आहे, तो आयदर तुम्ही प्रिव्हियस कॅश फ्लोमधनं करणार आहात किंवा तुमच्या स्वतःच्या खिशातून. तर ह्या गणितांचं सगळं नीट जर तुम्ही मोजमाप केलं, तर तुम्हाला कॅश फ्लो आणि त्याचं महत्त्व जास्त पद्धतीने कळेल आणि कॅश फ्लो ॲडव्हान्समुळे कसा आपण व्यवस्थित मॅनेज करू शकू किंवा आणि काही युनिक टेक्निक्स आणू शकतो का, की ज्याच्याने कॅश फ्लो
मध्येच आपल्याला ऑपरेशनल एक्सपेन्सेस पण मॅनेज करता येतील आणि तुमचे इनफ्लो आउटफ्लोचं गणित बसेल. या युनिक टेक्निक्सबद्दल बोलूच या आपण. पण नोकरी करताना जसं म्हणतात ना, की आजचा जमानाच हा खूप अस्थिर असा आहे. म्हणजे जॉब कधीही जाऊ शकतो. त्याच्यामुळे एक 6 महिन्याची सॅलरी तर तेवढी तुमच्या अकाउंटमध्ये पाहिजे बाबा. तसं बिझनेसमध्ये कॅश फ्लो मेंटेन करायचाच आहे. पण समजा एखाद्या महिन्यात किंवा एखाद्या क्वार्टरमध्ये अपेक्षित पेमेंट्स नाही आली, तर कॅश रिझर्व्ह किती पाहिजे? कॅश रिझर्व्ह किंवा पॉझिटिव्ह कॅश फ्लो मेंटेन करायचा जे काही पिरियड असतो, तो बिझनेस स्पेसिफिक असतो. म्हणजे बिझनेसच्या नेचरवर, बिझनेसच्या वेगवेगळ्या फंक्शनॅलिटीज, पुढचे डिसिजन, प्लान्स याच्यावर अवलंबून असतो. त्याच्यामुळे हा जो काही पिरियड आहे, बिझनेसने स्वतःच ठरवायला पाहिजे. आता बिझनेस रोजचे व्यवहार करत असतो. त्याच्याशी रिलेटेड त्याचे प्लॅन रेडी असतात. त्यांचे वेगवेगळे खर्च त्याला माहिती असतात. जसं महिन्याची सॅलरी आहे एम्प्लॉईजची, ऑपरेशनल कॉस्ट आहे, रेंट आहे. त्याला वेंडर्सना, त्याच्या क्रेडिटर्सना जे काही पेमेंट करायचे आहेत, ह्या सगळ्याचा प्लॅन त्याच्याकडे रेडी असतो. म्हणजे आउटफ्लोचा प्लॅन रेडी असतो. त्याचप्रमाणे इनफ्लोचा पण प्लॅन रेडी केला पाहिजे. म्हणजे कोणाच्या रिकव्हरीज होणार आहेत, कुठल्या पद्धतीने कॅश इन होणार आहे तुमच्या बिझनेसमध्ये, ह्याचा जेव्हा प्लॅन रेडी असेल, तर तो ॲक्चुअली कागदावर मांडला पाहिजे. त्याच्यामधून कॅश फ्लो गॅप कळतो. म्हणजेच इनफ्लो आणि आउटफ्लो याच्यातला गॅप. जेव्हा हा गॅप पॉझिटिव्ह असतो, म्हणजे इनफ्लोचा आकडा मोठा असतो, तेव्हा तुम्हाला त्या ज्या काही गॅप आहे त्याचा पुन्हा विचार केला पाहिजे, की हा जो पॉझिटिव्ह कॅश फ्लो आहे, तो कुठे रिइन्व्हेस्ट करता येईल? कशा ग्रोथ अपॉर्च्युनिटीज बिझनेसला कॅप्चर करता येतील? आणि या ग्रोथ अपॉर्च्युनिटीजमुळे बिझनेस आणि कसा जास्त स्ट्राँग उभा राहील, याचा उपयोग केला पाहिजे. निगेटिव्ह कॅश फ्लो जर असेल, तर आपण तो काय केल्यामुळे पॉझिटिव्ह करता येईल? बिझनेसेसने कोणत्या ॲक्शन घेतल्या पाहिजेत, ज्याच्यामुळे हा पॉझिटिव्ह करता येईल, ह्याचा विचार केला पाहिजे. बिझनेसने कधीही पूर्वीची लोन फेडण्यासाठी नवीन लोन घ्यायची नाहीत. हा नियम अगदी पक्का ठेवायचा. म्हणजे एक्झिस्टिंग लोन फेडण्यासाठी नवीन लोन घेणं, हे तुमच्या बिझनेसेसच्या ऑपरेशन्सना काहीही फरक करत नाहीत. तुम्हाला जर स्ट्राँगली उभं राहायचं आहे आणि सर्व्हाईव्ह करायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या मेन आयडियामध्ये, एक्झिक्युशनमध्ये मेन काम केलं पाहिजे आणि त्याला आपण ग्रोथ अपॉर्च्युनिटी म्हणतो. आणि कॅश फ्लोचा उपयोग या ग्रोथ अपॉर्च्युनिटीज कॅप्चर करण्यासाठी करतात. आता ह्याचं एखादं छान एक्झाम्पल म्हणजे करोनाच्या सिच्युएशनमध्ये जी काही संकट आलं होतं करोनाचं, तेव्हा ज्या कंपन्यांचा पॉझिटिव्ह कॅश फ्लो होता, त्या कंपन्या सर्व्हाईव्ह करू शकल्या. त्यांना चॅलेंजेस नक्कीच आले, पण कॅश फ्लो हा चॅलेंज नव्हता त्यांच्यापुढे. त्यामुळे ते एम्प्लॉयी मेंटेन करू शकले, ऑपरेशन्स त्यांचे जे काही खर्च आहेत ऑपरेशन रिलेटेड ते करू शकले आणि त्यांनी वेगळ्या पद्धतीने करोनाच्या संकटाचा सामना केला आणि ते सर्व्हाईव्ह करू शकले. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एखादं दुसरं चॅलेंज म्हणजे जेव्हा आपण आर्थिक नियोजन करत नाही, म्हणजे बिझनेसचं बजेटिंग, प्लॅनिंग करत नाही, तेव्हा कॅश फ्लोमुळे बिझनेस कोलमडला असं आपण बघितलंय. बिझनेसचा कॅश इनफ्लो फ्युचरचा आणि आउटफ्लो हे व्यवस्थित प्लॅन केला, तर एक्झिक्युशन करताना म्हणजे जेव्हा ॲक्चुअली आपण तो एक्झिक्यूट करतो, तेव्हा कायम आपण व्हॅरियन्स म्हणजे त्यातला गॅप काढू शकतो. म्हणजे मी ठरवलं होतं, की पुढच्या महिन्यात मला 20,00,000 इन्फ्लो होणार आहे, पण ॲक्चुअली 10,00,000 इन्फ्लो झालाय. आता हा जो गॅप आहे 20 वजा 10चा हा का झाला? ह्याच्यावर पुढच्या वेळी असं काय काम करता येईल, की ज्याच्यामुळे हे गॅप कमी होतील, याचा विचार करता येईल. आणि बिझनेसचा कॅश फ्लो जर पॉझिटिव्ह असेल, तर बिझनेस रिसर्चमध्ये काम करू शकतो, सेल्स मार्केटिंग करू शकतो. तेवढी मुभा त्याला मिळते, म्हणून कॅश फ्लो महत्त्वाचा आहे. आणि कॅश फ्लो इफेक्टिव्हली मॅनेज करायचा असेल, तर त्याचा एक सिंपल फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युलाला म्हणतात कॅश फ्लो मास्टर. म्हणजे याची जर फोड केली तर सी फॉर कॅल्क्युलेट आणि फोरकास्ट. म्हणजे तुम्ही जो काही बिझनेस करताय, त्याचं फ्युचर कॅल्क्युलेशन, कॅशचं कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोचं कॅल्क्युलेशन आणि त्याचं फोरकास्टिंग करा. ए फॉर ॲनालिसिस ऑफ रिसिव्हेबल्स. म्हणजे जो काही तुम्ही सेल केलाय, त्याचे रिसिव्हेबल्स कोणत्या टप्प्याने येणार आहेत, कुठल्या पिरियडला येणार आहेत, त्याचा अभ्यास करा. एस फॉर स्ट्रीमलाईन पेएबल्स. म्हणजे तुम्ही ज्यांना कोणाला पेमेंट करणं अपेक्षित आहे, त्या सगळ्यांचे पेमेंट्स पण शेड्यूल करा, की कोणत्या महिन्याला कसं करता येईल. त्याचं आणि काही टर्म्स ॲड करून ते पेमेंट वाढवता येईल का, पेमेंट टर्म्स, असं बघा. एच फॉर होल्ड इन्व्हेंटरी.
म्हणजे जर तुमचा बिझनेस रॉ मटेरियल, इन्व्हेंटरी रिलेटेड असेल, तर इन्व्हेंटरी इफेक्टिव्हली होल्ड करा. म्हणजेच जर इन्व्हेंटरी आज घेतली आणि ती सेल कधी होणार आहे ह्याचा अभ्यास करा. तो पिरियड जितका कमी असेल तेवढा प्रयत्न करा. एफ फॉर फायनान्शियल मॉनिटरिंग, म्हणजे हे सगळं करत असताना तुम्ही तुमचे पैसे कसे मॅनेज होतायत, कसे वापरले जातायत, प्रॉफिट होतोय की नाही, कसा बिझनेस सुरू आहे, हे फायनान्शियली मॉनिटर करत राहा. बिझनेसला रनवे आहे ना, रनवे हा आम्ही कॅश फ्लोचा एक टर्म आहे त्याला वापरतो. जेव्हा तुमच्याकडे रनवे आहे म्हणजे कॅश फ्लो पॉझिटिव्ह आहे, तेव्हा बिझनेसला वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी मदत होते. तर हा रनवे किती आहे तुमचा? 3 महिन्याचा असू शकतो, काही जणांचा 6 महिन्याचा असू शकतो. तर तो रनवे डिसाईड करा आणि तो व्यवस्थित मॅनेज करा. ओ फॉर ऑप्टिमाइज कॉस्ट, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बिझनेसचे एक्सपेन्सेस, कॉस्ट कमी करता येतायत, त्या ठिकाणी करा. याचाच अर्थ की कमी इफेक्टिव्हली करायचेत. एम्प्लॉयी काढून टाकले आणि बिझनेस केला असं नाही करायचं. तर ज्या ठिकाणी इफेक्टिव्हली कमी करता येतायत तिथे केले पाहिजेत. अकाउंट्स रिसिव्हेबलचं सायकल कमी करता येतंय का? अकाउंट्स पेएबल व्यवस्थित त्याचं मॅनेज करता येतायत का? टर्म्स ऑफ पेमेंट, इकॉनॉमीज ऑफ स्केल आणता येतंय का? हे सगळं बघितलं पाहिजे. डब्ल्यू फॉर वीकली रिव्ह्यू, म्हणजे कॅश फ्लोचा रिव्ह्यू हा दर आठवड्याला केलाच पाहिजे. हे कंपल्सरी आहे. फॉर बिझनेस ग्रोथ. एम फॉर मॅनेज डेप्ट, म्हणजे जे काही लोन तुम्ही घेणार आहात ते नक्की कशासाठी वापरतोय, त्याच्यामुळे बिझनेसला कुठल्या पद्धतीचा ग्रोथ मिळणार आहे हे बघा. ए फॉर ऑटोमेट, म्हणजे तुम्हाला वेगवेगळे टूल्स वापरता येत आहेत का बघा. जसे एक्सेल शीट्स, त्याच्यानंतर फोरकास्टिंग टूल्स असतात. कॅश फ्लो बनवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करू शकतो. एआयचा उपयोग करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर एस, एस फॉर सेल्स किंवा रेव्हेन्यू. तुमचा बिझनेस पूर्णपणे त्याची ग्रोथ, त्याचे जे पॅरामीटर्स आहेत, त्याचे जे सगळे काही डिसिजन मेकिंग आहे, हे सेल्सवर अवलंबून आहे. त्यामुळे तो जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. टी फॉर टॅक्स, तुमचा टॅक्स व्यवस्थित मॅनेज करा. तो प्लॅन करा. त्याचे पेमेंट्स प्लॅन करा. त्यासाठी तुम्हाला जर काही प्रोफेशनल हेल्प लागणार असेल, तर ती वेळोवेळी घ्या. ई फॉर इव्हॅल्युएट परफॉर्मन्स. आत्तापर्यंत आपण संपूर्ण गोष्टी मॅनेज केल्या, मॅप केल्या आणि त्या लिहून काढल्या. आता मात्र तुमचा फोरकास्ट आणि तुमचा ॲक्चुअल अचीव्ड डेटा जो काही तुम्ही मिळवलाय, त्याच्यामध्ये इव्हॅल्युएशन सुरू करा. म्हणजे तुमच्या प्रोजेक्शन्स आणि रिअल डेटा हे किती मॅच होतंय, त्यामध्ये जर फरक असेल तर त्याची कारणं, या सगळ्याचा उपयोग मॅनेजमेंटला होणार आहे पुढचे डिसिजन घेण्यासाठी, प्लॅन करण्यासाठी. आणि कॅश फ्लो का महत्त्वाचं आहे हे यामुळेच लक्षात येणार आहे, की मॅनेजमेंट क्विक डिसिजन घेऊ शकेल, ग्रोथसाठी काही अपॉर्च्युनिटीज असतील तर त्यात इन्व्हेस्ट करू शकेल. आणि शेवटचा आर म्हणजे रिइन्व्हेस्ट वाईजली, म्हणजे जर पॉझिटिव्ह कॅश फ्लो असेल तर तो वेळोवेळी व्यवस्थित ठिकाणी तुम्ही योग्य डिसिजन घेऊन इन्व्हेस्ट केला पाहिजे. जसं जर रक्त एका ठिकाणी थांबलं तर ते गोठतं, त्याचप्रमाणे पैसा तुमच्या बिझनेसमध्ये असाच पडून राहिला, म्हणजे अशा ठिकाणी पडून राहिला की जिथे त्याचा फ्लो थांबतोय, तर ते बिझनेससाठी हानिकारक असणार आहे. कॅश फ्लो मास्टर हा फॉर्म्युला तू अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलास आणि त्याचं महत्त्वही जाणवतंय. पण तरी पण परत एक मुद्दा येतोच, की कॅश फ्लो मिसमॅनेजमेंट जर असेल, तर याचा फटका फक्त छोट्या कंपन्यांना बसतो का मोठ्या कंपन्याही सफर होतात त्यामुळे? कॅश फ्लो हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुमची कंपनी लहान असू दे, स्टार्टअप असू दे, तुम्ही खूप मोठे जायंट असाल, तरी पण कॅश फ्लो हे अतिशय महत्त्वाची गोष्ट असते बिझनेसमध्ये. जेव्हा सर्व्हे केला गेला, की बिझनेसेस किंवा स्टार्टअप्स का फेल होतात, त्याची 3 मुख्य कारणं. तर त्या 3 मुख्य कारणांपैकी एक मुख्य कारण होतं आणि जे पहिल्या नंबरवर होतं, ते म्हणजे कॅश फ्लो मिसमॅनेजमेंट. आणि ह्याचा फटका फक्त स्टार्टअप्सना नाही किंवा छोट्या कंपन्यांना नाही होत. तर मोठ्या कंपन्यासुद्धा बँकरप्टसी डिक्लेअर करतात किंवा दिवाळखोरी डिक्लेअर करतात. आता ह्याचं एक एक्झाम्पल म्हणजे जेट एअरवेज. 1993 साली जेव्हा जेट एअरवेजची सुरुवात झाली, तेव्हा त्यांनी स्ट्राँग मार्केट पोझिशन त्यांच्यासाठी निर्माण केली. ते वन ऑफ द लीडिंग प्लेयर्स होते त्यावेळेला. 1993 ते 2000 त्यांनी चांगलं ग्रोथ मिळवला. त्यांनी मार्केट कॅप्चर केलं. पण 2000 सालानंतर त्यांना कॉम्पिटिशनचा सामना करावा लागला. प्राईस फ्लक्च्युएशन्स, त्याच्यानंतर इंधनातले मेन प्राईस फ्लक्च्युएशन, हे सगळं मॅनेजमेंटचा भाग होता आणि त्यांना ते नीट जमलं नाही. त्यामुळे आपल्याला असं दिसतं, की
2000 नंतर 2008 पर्यंत 2010 पर्यंत त्यांनी सतत वेगवेगळ्या गोष्टी केल्या. पण कॉम्पिटिशन आणि प्राईज यांचा त्यांना मेळ घालता आला नाही. त्यांनी कॉस्ट कटिंग केले, प्रॉफिटॅबिलिटी इम्प्रूव्ह करायचे बरेच प्रयत्न केले, पण प्राइसिंग प्रेशर असल्यामुळे त्यांना हे सगळं करता आलं नाही आणि त्यांनी वेगवेगळे अटेम्प्ट पण केले. म्हणजे त्यांनी रिस्ट्रक्चरिंग करायचा प्रयत्न केला बिझनेस. त्यांनी लोन घेतले, पुन्हा हीच चूक केली, की लोन घेऊन जुनी लोन त्यांनी परतफेड केली. त्यामुळे फायनान्शियल मॅनेजमेंट, कॅश मिसमॅनेजमेंट यांचा फटका त्यांना बसला आणि ओव्हर द पिरियड त्यातनं ते रिकव्हरच होऊ शकले नाही आणि 2019 साली त्यांनी बँकरप्सी डिक्लेअर केली. त्यांचा बिझनेस क्लोज केला आणि त्यावेळी त्यांच्यावर कर्ज होतं 8,500 कोटी. काय सांगतेस? म्हणजे फक्त छोट्या कंपन्या नाही तर मोठ्या जायंट कंपन्या पण कॅश फ्लो मिसमॅनेजमेंटमुळे किती मोठ्या प्रमाणात सफर होऊ शकतात. म्हणजे बँकरप्सी हे तर म्हणजे खूपच झालं. तर म्हणजे यातनं हेच जाणवतं की छोट्या म्हणजे अगदी कॅब ड्रायव्हर किंवा ब्युटी पार्लर असेल तरी पण कॅश फ्लो हे मोठ्या कंपन्यांनाही आहे आणि छोट्या कंपन्यांनाही आहे. तर एकच शेवटचा प्रश्न, की मग कॅश फ्लो स्टेटमेंट हे स्वतः मॅनेज कसं करायचं, जनरेट कसं करायचं? त्याचा काही फॉर्म्युला किंवा त्याची काही मेथड सांगशील आम्हाला? कॅश फ्लो कसा तयार करायचा? तर त्याचं अगदी सोपं गणित म्हणजे आधी ठरवून घ्या, की कोणत्या वेळेसाठी म्हणजे पिरियड तुम्ही वीकली करणार आहे, मंथली करणार आहे, क्वार्टरली करणार आहे, याचा आधी पिरियड ठरवून घ्या. त्यानंतर तुमचे सगळे बिझनेसेसचे एक्सपेन्सेस आणि इन्कम एका ठिकाणी आणा, म्हणजेच अकाउंटिंग करा. आता त्यातले जे कॅश प्रोजेक्शन्स आहेत, म्हणजे जे काही बिझनेस झाला, त्यातला ॲक्चुअली कॅश आउटफ्लो आणि इनफ्लो मोजायला सुरुवात करायची आता. आता 3 भागात तो मांडायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या बिझनेस रिलेटेड ऑपरेशनल कॅश फ्लो म्हणजे तुमच्या बिझनेसेससाठी लागणारे खर्च आणि त्यातनं मिळणारं उत्पन्न याचा कॅश फ्लो आधी मांडायचा. त्यातनं येणारे कॅश इन आणि कॅश आउट. दुसरा प्रकार असेल इन्व्हेस्टिंग म्हणजे जर तुम्ही तुमची कॅश इन्व्हेस्ट केली असेल कोणत्याही स्वरूपात एफ-डी, गोल्ड, शेअर्स, म्युच्युअल फंड तर त्यातनं काही इनफ्लो किंवा आउटफ्लो होणार आहे का? याचं गणित मांडायचं. आता तिसरा फायनान्सिंग म्हणजे जर तुम्ही कुठल्या प्रकारचे लोन घेतले असतील, लोन दिले असतील, ई-एम-आयज पे केले असतील, तर त्याचं कॅश इनफ्लो आणि आउटफ्लो या तिघांच्या प्रकारातनं तुम्हाला नेट कॅश फ्लो मिळणार आहे, जी आयदर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. आता या कॉलमच्या पुढे प्रोजेक्शन मांडायचे आहेत तुम्हाला. म्हणजे या पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात तुमचं एक्झॅक्टली कॅश फ्लो काय प्रकाराचा असेल आणि कुठे-कुठे तो कसा मॅनेज होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्यानंतर या सगळ्याची एकमेकांबरोबर तुलना करायची. म्हणजे मागच्या महिन्यात आणि या महिन्यात एक्झॅक्टली कॅश फ्लोमध्ये काय फरक होता? त्यातल्या चांगल्या गोष्टी कोणत्या? आपण काय चांगलं केलं आणि आपल्याला अजून काय चांगलं करता येईल याचा एक आराखडा तयार करायचा. आणि हा जो सगळा ॲनालिसिस आहे किंवा ही जी सगळी माहिती आहे, त्याचा उपयोग मॅनेजमेंट बिझनेस ग्रोथसाठी, बिझनेस डिसिजन मेकिंगसाठी करणार आहे. थँक अर्पिता. कॅश फ्लो मॅनेजमेंट हा खरोखर किती महत्त्वाचा विषय आहे आणि तो घेण्याची का आवश्यकता होती हे आता खरंच जाणवतंय. आणि बिझनेस सर्व्हायव्हलसाठी आणि बिझनेस ग्रोथ या दोन्ही ॲस्पेक्टचा विचार करता कॅश फ्लो मॅनेजमेंट ही खूप क्रुशल आहे. त्यामुळे फक्त अकाउंटंट काहीतरी मेंटेन करतंय, काहीतरी मॅनेज करतीये, म्हणजे आपलं सगळं व्यवस्थित आहे असं न समजता ते कॅश फ्लोचं स्टेटमेंट जे काही आहे, ते स्वतः बिझनेसमननी, एंटरप्रेन्योरनी स्टडी करणं, त्यातनं अर्थ काढणं, प्रोजेक्शन्स मांडणं आणि त्यासाठीचा फॉर्म्युलाही तू सांगितलेला आहेस. तर मला वाटतं की या ह्याच्यातनं खूप जास्ती टेकअवेज मिळालेले आहेत. त्यामुळे सगळ्या लिस्नर्सनाही एक रिक्वेस्ट आहे की तुमच्या बिझनेस कम्युनिटीमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये या एपिसोडची लिंक नक्की शेअर करा. तसंच आमचा चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल, तर तोही नक्की सबस्क्राईब करा. बिझनेसची बाराखडी हा आपला पॉडकास्ट सगळ्या लीडिंग प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेच. शिवाय बिझनेसची बाराखडी याच नावाने आमचं यूट्यूब चॅनलही आहे. दर बुधवारी रात्री 8 वाजता नवीन एपिसोड आम्ही रिलीज करत असतो. त्याच्यामुळे अजून जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल, तर तो केलात तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशनही येऊ शकतं. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग बिझनेस रिलेटेड विषयावर गप्पा मारायला. ऐकत रहा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.